नमस्कार, कसे आहात? मी तुमची होस्ट आणि दोस्त टियाना आणि तुम्ही पाहत आहात बिअरबॉर्न चिट चॅट. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंत ना? अजून नाही? तुम्ही व्हिडिओचं टायटल वाचून नक्की करा, कारण जे टाळाटाळ करत आहेत ना, आजचा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी. तुम्ही आणि मी दोघांनी मिळून आज एक गोल ठरवूया की ह्या चॅनलला 5000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवण्याचा. येस, तुम्ही बरोबर ओळखलं. आजचा टॉपिकच हाच आहे. आपल्याला काय हवं आहे क्लिअर आहे आणि त्याचा आपल्याकडे प्लॅन आहे. ही साधी सोपी रेसिपी आहे आजच्या एपिसोडची. आज आपण तुमच्या लाईफमध्ये जो काही पार्ट इम्प्रूव्ह करायचे, जो सेक्शन तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे, एक पेन आणि पेपर घेऊन बसा आणि विचार करा तुम्हाला काय चेंजेस करायचे ते लिहून काढा. तुमचं पर्पज, तुमचं टार्गेट, तुमचा मेन एम. त्यांनी प्रयत्न नाही केला आणि ते किती प्रॉब्लेम मध्ये लाईफ जगत आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्यामधला हा वाय शोधायला हवा. मी हे कशासाठी करते, त्याने काय अचीव्ह होणार आहे, हे जेव्हा क्लिअर होईल ना, ऑटोमॅटिकली आपल्याला पुढच्या स्टेप घेणं इझी होऊन जाईल. आय होप तुम्हाला या व्हिडिओने काहीतरी हेल्प झाली असेल. पण काही लोक दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लाईफ जगतात. ते कधीच कुठलं डिसिजन स्वतः घेत नाही, कारण त्यांना ती सवयच नसते. मग ते कोणाकडूनही ॲडवाइस घेतात, कोणाचंही ऐकतात. फ्रेंड, फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, ऑफिसची लोक, आजूबाजूचे, शेजारचे, कोणाचंही ऐकतात. त्यांचं ऐकून ॲडवाइस घेतात आणि त्याच्यावर आपले डिसिजन ठरवतात. खूप फनी साऊंड करते, पण ही एक ट्रिक आहे. कारण आपण स्वतः जेव्हा स्वतःचा निर्णय घेतो तेव्हा इमोशनल होतो, पण दुसऱ्याबद्दल जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायची वेळ येते ना, त्यावेळेला आपण प्रॅक्टिकल विचार करतो. कारण कसं होतं ना, समजा मला एखाद्या गोष्टी करायला सोप्या वाटतात, त्या समोरच्याला कठीण वाटू शकतात, किंवा समोरच्याला ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या मला कठीण वाटू शकतात. त्यामुळे आपली वेवलेंथ जुळणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन हे असं टूल आहे ना, की ज्याला यूज करून आपण आपल्या माइंडमध्ये जो कचरा झाला आहे ना, त्याला साफ करू शकतो. एक प्रकारे आपल्या जे ब्रेन रूपी मशीन आहे ना, त्याला रिबूट करण्याचं मेथड म्हणजेच मेडिटेशन. याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. अगदीच काही समजत नाही कुठली मेथड यूज करायची, ते सोपा उपाय फक्त प्रेझेंटमध्ये लक्ष द्या. मीही बऱ्याचदा या टेक्निकचा वापर करते. असं म्हणणं ज्यांना शक्य नाही ते नक्कीच हे मेथड यूज करू शकतात आणि नंतर जसं जसं जमेल तसं टाइम वाढवू शकतात. जर तुम्ही एखादी गोष्ट रोज करू शकता, ते एन्जॉय करताय, तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर एक बर्डन आहे. आपण समजा गाडीने बाहेर चाललोय, कारने चाललोय, उबर ड्रायव्हरला आपल्या किंवा आपल्या ड्रायव्हरला आपण सांगितलं की आज मला आत्ता मार्केटला पण जायचं आहे, मला फ्रेंडच्या घरी जायचं आहे, मला ऑफिसच्या 2-3 इम्पॉर्टंट मीटिंग पण अटेंड करायच्या आहे, त्याचबरोबर मला शॉपिंगला पण जायचं आहे. सो हे असं एकाच वेळी सगळ्या गोष्टी करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. सो मला आत्ता काय इम्पॉर्टंट आहे हे डिसाईड करणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग मी डिसिजन घेऊ शकतो. कोणीतरी सांगितलंय म्हणून घरच्यांच्या प्रेशरने जर तुम्ही गोल ठरवलाय तर त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तो गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काम करायचं आहे. तुम्हाला रोजचे रोज मोटिवेट वाटलं पाहिजे. जेव्हा आपण मेडिटेशनसाठी बसतो तेव्हा आपले ऍक्शन झिरो होतात, आपल्या सेन्सेसला आपण झिरो करतो आणि मग कुठलंही मेडिटेशन करा, विपासना, झेन, कुठलंही, तुमचं सगळं लक्ष जेव्हा तुम्ही एका जागी, तुम्ही ती पॉवर जेव्हा एका ठिकाणी गोळा करता, तुम्हाला बऱ्याच साऱ्या क्वेश्चनचं आन्सर मिळतं. सुरुवातीला 1 मिनिटापासून स्टार्ट करू शकता आणि मग हळूहळू टाइम वाढवू शकता. तुम्हाला नक्की जमेल. ट्राय करा, नक्की बघा आणि त्याचा फायदा घ्या. कधी कधी आपल्याच माणसांपासून दुखावतं, मग ते आपले फ्रेंड्स असतील, आपले रिलेटिव्ह, आणि ना डोक्यात आपण सारखं तोच विचार करतो. खूप प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा तोच थॉट आपला पिछा सोडत नाही. पेपर घ्या आणि अगदी तो पर्सन आपल्या समोर आहे असं समजून जे वाटतंय ते अगदी हा तेच आता तुम्ही जो विचार केला ते सगळं जस्ट लिहून काढा. जस्ट लिहून काढा. इतकं वाव फिलिंग येईल ना, बिलीव्ह मी, आप पक्का थँक्स बोलने वाले हो. स्वतःला हॅपी आणि हेल्दी ठेवण्याचा एक मॅजिकल फॉर्म्युला आहे हा. आपण असा विचार करू शकतो की आपण त्यांना लेटर लिहित आहोत किंवा त्यांना मेल करत आहोत आणि नंतर तुम्ही लिहिलेलं डिलीट करू शकता. आपल्या लाईफच्या पॉझिटिव्ह पार्टकडे फोकस करायचं. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टींबद्दल थँकफुल आहोत तिथे आपला फोकस न्यायचा आहे. म्हणजे आपल्याला ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करायचं आहे. काय केल्याने तुम्हाला बरं वाटेल. समजा मी लिहिलं की माझा मूड ठीक नाही, त्यानंतर तुमचा मूड तसा का आहे त्याबद्दल तुम्हाला त्यासाठी रिझन द्यायचं. भीती वाटणं, कंटाळे येणं हे होऊ शकतं, डिपेंड तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, पण तुमचं चॉईस आहे की तुम्ही काय सिलेक्ट करता. ही की आहे, तुम्ही या ट्रॅप मधून निघण्यासाठी ते हेल्प करते. तुम्ही तुमची टू डू लिस्ट बनवू शकता ज्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय. आज रात्री तुम्ही नेक्स्ट डीला काय करायचंय याचा प्लॅन लिहू शकता. चल माझा हार्ड डिस्क डिक्लेटर करते, माझं रूम डिक्लेटर करते, आणि ज्याने तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होतं ना अशा गोष्टी आपल्यापासून लांब ठेवा. जो तुम्ही मोटिवेट असतानाही कम्प्लीट केला नसता तर खूप फास्ट डोपामिन रिलीज होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फिजिकली स्वतःला हर्ट करा, डॅमेज करा. बेसिक समजून घ्या. तुम्ही ते हॅबिट अगदी आता स्टार्ट करू शकता. तुम्ही व्हिडिओ बघताय पण ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही, पटकन सबस्क्राईब करून टाका. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुमचे फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करताय, चॅनलला ग्रो करण्यासाठी हेल्प करताय. अगदी मनापासून धन्यवाद. आपल्यामधल्या आर्मी ऑफिसला जागा करण्याची गरज आहे. सो काय आहे डिसिप्लिन? आजच्या एपिसोडमध्ये आपण स्वतःचे कोच बनूया आणि आपण स्वतःला इन्स्ट्रक्शन देऊया. खूप मजा येणार आहे. सो इसी बात पे लाईक ठोक दो. टीस आणि कन्सिस्टन्सी की आहे सक्सेसची. फर्स्ट म्हणजे जे काही स्टार्ट कराल ते कम्प्लीट करा, पूर्ण करा.
सेकंड, जे काही केलं त्यापेक्षा अजून जास्त चांगल्या वेने करता येईल याकडे फोकस ठेवा. आणि थर्ड म्हणजे जे काही करताय ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त तुम्हाला आपण जेवढं करू शकतो ना त्यापेक्षा लिटिल बिट मोर. समजा टाइमपास म्हणून तुम्ही नको त्या फालतू फ्रेंड बरोबर वेळ वाया घालवताय, त्यांच्याबरोबर रोज भेटता फिरता आणि त्याने तुमच्या लाईफमध्ये काही ऍड होत नाही. उलट अशा लोकांबरोबर राहून राहून तुम्ही पण तसेच बनताय. याला रिप्लेस करा. त्याऐवजी तुम्ही बुक रीड करायला स्टार्ट करू शकता. इझी असतील त्यांच्यासाठी जे रोज एक्सरसाइज करतात किंवा मेडिटेशन करतात. तुम्ही कुठलं एन्व्हायरमेंट स्वतःसाठी बनवता त्याने तुमच्या डिसिप्लिनवर इम्पॅक्ट. स्टडी सांगते की जेव्हा एखादी गोष्ट स्वतःच्या इच्छेने करता तेव्हा तुमचं माइंड ब्रेन याच्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. पण तीच गोष्ट जर तुम्ही फोर्सफुली केली तर सेम त्याच गोष्टीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर पडतो. म्हणून ओ माय गॉड मी हे कसं अचीव्ह करणार, मला हे नाही जमणार, या निगेटिव्ह ट्रॅप पासून स्वतःला बाहेर काढा. ऍक्शन घ्या. स्मॉल स्टेप्स घ्या. तुम्ही एकदा स्टार्ट केलं ना तुम्ही स्वतःला सरप्राईज कराल तुम्ही हे कसं अचीव्ह केलं. पण देत आहोत का वेळ नाही आपल्याला. आपण सोशल मीडिया, टीव्ही, सिरीज, मूवीज असा फालतू वेळ वाया तर घालवत नाही ना. जेव्हा तुम्ही झाडं लावता तुम्हाला माहित आहे की एका दिवसात ट्री ग्रो होत नाही. कन्सिस्टन्सी की आहे. तुम्हाला स्वतःवर इतकंही हार्ड व्हायचं नाहीये आणि स्वतःला इतकंही लूज सोडायचं नाही. बॅलन्स करायचंय जसं की आपण सायकल चालवताना करतो. हे कंटेंट त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःमध्ये चेंजेस करायचे आहे. तुम्ही निगेटिव्ह टॉक करताय तर तिथून तुमचं लक्ष काहीतरी पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह थॉटकडे तुम्हाला वळवायचं आहे. सो त्या लोकांकडे जे चेंज होऊ शकत नाहीत और तुमचा कंट्रोल नाही, प्लीज त्यावर बोलणं टाका. स्वतःचा फोकस, स्वतःची एनर्जी स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी यूज करा. मंथ एंडिंगला येता येता हा क्वेश्चन ज्यांना येतो ना की एवढा पैसा जातो कुठे, त्यांना मनी मॅनेज कसं करायचंय, त्यांचा पैसा कसा मॅनेज करायचाय हे हॅबिट डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तुम्हाला माहिती आहे नक्कीच. पण जे लोक फक्त पैसा उडवतात, ज्यांच्याकडे एक रडगाणं नेहमी ऐकायला मिळेल, मला हे कधीपासून घ्यायचं होतं, अगदी लहानपणापासून, त्यांच्यामधलं ते बेबी ना ते 30ला पोचले तरी अजूनही रडत आहे. मी असं म्हणत नाही की स्वतःवर काही खर्च करू नका. हो, पण तो किती स्वतःशी ठरवा. ओके, यापुढे 2 महिने, ओके 3 महिने मी माझ्यातल्या त्या रटणाऱ्या स्मॉल बेबीला ज्या गोष्टींची गरज आहे ना, अगदी नवीन लॅपटॉप, मग नवीन कपडे, सेल, आजकाल लोकांना गरज नाहीये तरी ते लोक अपडेट करतात. आणि मग अशाच लोकांकडे जेव्हा गरज असते ना तेव्हा पैसे नसतात आणि मग ते इतर लोकांकडे मागत असतात. तुमच्याकडे तुमच्या पैशांचा हिशोब असणं महत्वाचं आहे. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. प्राईम मिनिस्टर आहात की तुम्हाला मिनिटाला अपडेट हवे आहेत अशा न्यूजनी ज्याने तुम्हाला लाईफमध्ये फक्त चिंता आणि काळजी वाढते. प्लीज अशा गोष्टी बंद करा. तुम्हाला बाहेर कुठे जायचंय अशा वेळेला वेदर, तिथलं कंडिशन नक्कीच चेक करा. हो, पण गरज असेल तर. जगभराची निगेटिव्ह इन्फॉर्मेशन तुमच्या काय कामाची. हीच आदत जर आपल्याला काही काम टाळण्याची असेल, उशिरा उठण्याची असेल, सतत चिडचिड करण्याची असेल, दुसऱ्या विषयी गॉसिप करण्याची असेल, आपण आपल्या त्या निगेटिव्हिटीला पॉलिश करतोय. अगदीच सतत सातत्याने रोजचे रोज आपण त्या गोष्टीत आपली मास्टरी करणार आहोत. जे की जर कुठे पोहोचायचं असेल ना, धावत राहायचंय, धावता येत नाही चालत जायचंय, चालता येत नाही प्लीज स्क्रोल करायचे, पण पुढे मूव्ह व्हायचे. अगदीच सिच्युएशन हँडल करण्यासारखं नसेल तर प्लीज डॉक्टरची हेल्प घ्या. है ना, मी डॉक्टर नाही. हे व्हिडिओ एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट पर्पजसाठी बनवले आहेत. स्टडीने हे प्रूव्ह झालंय जेव्हा आपण पेपर पेन यूज करतो ना अशा वेळेला बराच सारा स्ट्रेस रिमूव्ह होण्यासाठी हेल्प होते. सत्संग मीन्स म्हणजे माझ्या भाषेत मला जे समजतं मी ते तुम्हाला सांगते की सत मीन्स गुड, हॅपी, चांगलं असं थॉट बरोबर राहणं. ऑफकोर्स यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल. तसं जिम मध्ये आपण ट्रेनिंग घेतो तसं आपल्याला आपल्या ब्रेन मधला हा हॅपी मसल स्ट्रॉंग करायचा आहे. गाईज, समटाईम मला असं कधी वाटलं ना तर मी म्युझिक ऐकते, लाऊड फास्ट फेवरेट म्युझिक, सम कीर्तना, सम मंत्रा, हरे कृष्णा वगैरे असं चॅन्ट करते अँड इट्स वर्क. मी असं काही सांगत नाही तुम्ही पण सेम फॉलो करा. तुमचं ज्याच्यावर बिलीव्ह आहे, सो तुम्ही ज्या सुप्रीम पॉवरवर बिलीव्ह करता, फेथ आहे तुमचं, जस्ट त्याचं सुमिरन, सत्संग और शुअर या जनाचा मोटिव्ह हाच आहे की आपलं लाईफ आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे, डिसाइड आहे. त्याचं रिझन असं आहे, आपण ज्या वेने आपलं नाईट शेड्यूल करतो त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या सगळ्या मॉर्निंगवर होतो. येस 100% ट्रू. अजून एक, उठल्या न्यूजपेपर, फोन, गॉसिप, इंस्टाग्रामवर कोण काय करतंय, ओहो, या सगळ्याने दिवसाची सुरुवात तर नक्कीच करू नका. डू सम एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, वॉक, चांगलं बुक रीड करू शकता, बिअरबॉन चिटचॅट बघू शकता, समथिंग गुड, काहीतरी चांगलं होतं. स्वतःचं पर्पज, स्वतःचं इंटेन्शन क्लिअर ठेवा. मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, अफर्मेशन प्रॅक्टिस ऍड करू शकता. पाथ यूज केला आणि नेक्स्ट फ्युचरसाठी सगळ्यासाठी शुक्राना, थँक्यू. इतकं निगेटिव्ह कन्व्हर्सेशन आतल्यात चालू असताना त्यावर एक डार्क थॉट या टॉपिकवर या चॅनलवर एक व्हिडिओ पण बनवला आहे, नक्की बघा, हेल्प होईल ते. कारण बुकमध्ये ना तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मला तरी बुक वाचून मला माझ्या बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. नक्कीच गुगल बाबाला विचारा आणि ते नक्कीच तुम्हाला इमेज दाखवतील. जर आपण स्वतःला आणि इतरांना माफ नाही केलं ना, फॉरगिव्हनेस काय आहे ते शिकलो नाही ना, तर असंच विक्रमादित्यच्या पाठीवरचं एक घोस्ट होतं ना, तसं आपण आपल्या विचारांचं घोस्ट आपल्या पाठीवर घेऊन फिरतो.
आय नो, किती फनी आहे. मग त्यांचं चिंतन मनन चाललेलं असतं, त्यांची भक्ती करतो आपण. मग जो भेटेल त्याला याने असं केलं माझ्या बरोबर. मग जे आपले शुभचिंतक असतात ना, आपले क्लोज फ्रेंड, फॅमिली मेंबर, ते बोलतात ते असेच आहेत. अजून तडका. इतके ते लोक आवडतात की दिवसभर आपण त्यांची चर्चा करतो. जे आपल्याला आवडत नाहीये, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, जे की बरोबर त्याच्या आपण उलट केलं पाहिजे, अशा लोकांचं आपण कधी आठवण नाही काढली पाहिजे, अशा लोकांचं नाव पण काढू नका. हे असंच चालू आहे ना, हेच करतो आहे आपण. कोई नहीं, अभी आप सही चॅनल पे आए हो. भले तो आजचं प्रवचन सुन के आप बदली जाओगे. स्टियाना, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारं थँक्यू, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करताय. तेव्हा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा बिअर बॉन्ड चिट चॅट. सी यू सून.